नमस्कार मंडळी. आजच्या सभेला उपस्थित श्री भाऊ महाराज रुद्र, श्री भाऊ काका आटले आणि उपस्थित सर्व श्रोतृ मंडळी, आपणास साष्टांग नमस्कार करून आपला संवाद पुढे चालू करूयात. तत्पूर्वी विठ्ठल नामाचा थोडासा गजर करून आपण पुढे जाऊयात. श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल. आपण सध्या श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी उपदेश केलेल्या अभंग ओवीवर विचार मंथन करीत आहोत. आठवडाभर मध्ये गेला असल्याने आणि यावेळी काही श्रोते नव्याने उपस्थित असतील या कल्पनेने त्या अभंगाची पुनरावृत्ती मी इथे करतो. वाचा नेमावी माझे नामे, मन नेमावे ध्यान संभ्रमे, प्राण नेमावा प्राणायामे, इंद्रिये दमने नेमावी, बुद्धी नेमावी आत्मविवेके, जीवने मावा परमात्म सुखे, इतुके न तू आवश्यके, होशी कौतुके मद्रूप, होशी कौतुके मद्रूप. आज ज्यावेळी यावर बालबुद्धीने चिंतन करावयाचा प्रयत्न केला त्यावेळी वारंवार येणाऱ्या नेमावे या शब्दाकडे लक्ष वेधले गेले. वरवर पाहता नेम करावा, नियमन करावे, नेमणूक करावी असे विविध अर्थ रुंजी घालू लागले. त्यातही न या अक्षराकडे विशेष लक्ष लागून राहिले. त्या दृष्टीने आपण आपला विचार सुरुवात करूया. न वरून पहिला शब्द जो मला आठवला तो आहे नमस्कार. न पासून पहिला शब्द म्हणजे नमन, नमस्कार. विश्वातला पहिला मूळ शब्द ओंकार मानला जातो. अ पासून सुरुवात होऊन म मध्ये संपणारा हा शब्द अनेक अंगांनी विशेष आहे. आपली वर्णमालिका ही विशेषच असून त्यांना मातृका असे संबोधले जाते. मंत्रशास्त्राची रचना त्यावर केली गेली आहे हे आपण सर्वजण जाणता. श्री दत्तमाला मंत्रामध्ये नमःसंपन्नय संपन्नय असा स्पष्ट उल्लेख आढळतो. नमस्काराचे महत्त्व आपल्या संस्कृतीत सर्वांना विदितच आहे. गुरुजनांना साष्टांग नमस्कार करण्याची पद्धत सुचविलेली आहे. किमान पक्षी चरणांवर डोके ठेवून नम्रतेने त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा हे अपेक्षित आहे. स्नेही आप्तजन यांना हात जोडून नमस्कार करणे उचित ठरावे. श्री गुरुचरणी विनम्रतेने शरण गेल्यास अहंकाराची निवृत्ती होऊन ज्ञानमार्गाचा मार्ग मोकळा होऊन उपासनेचे वैभव त्याच्या कृपेने प्राप्त होते. हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांना आलेला असेल. गुरुचरणी कशासाठी जावयाचे? तुकोबाराय म्हणतात, गुरुपाशी देव आहे, वारंवार सांगू काय. गुरुपाशी देव आहे, वारंवार सांगू काय. जेणे गुरुसी बजावे, रूप ध्यानासी आणावे. जेणे गुरुसी बजावे, रूप ध्यानासी आणावे. गुरु पाशी देव आहे,
वारंवार सांगू काय, गुरुचरणी ठेवी भाव, गुरुचरणी ठेवी भाव, आपोआप भेटे देव, गुरुचरणी ठेवी भाव, आपोआप भेटे देव. तुका म्हणे गुरु भजनी, तुका म्हणे गुरु भजनी, देव भेटे जनीवनी, देव भेटे जनीवनी, गुरु पाशी देव आहे, वारंवार सांगू काय, गुरु पाशी, गुरु पाशी, गुरु पाशी, गुरु पाशी देव आहे, वारंवार, वारंवार सांगू काय. आपल्याला गुरु समजून घ्यावयाचा असेल तर त्यांची आरती शांतपणे म्हणावी, मनन करावी, अभ्यासावी. आरतीच साधारणतः त्यांचे स्वरूपच प्रकट झालेले असते. त्यांनी केलेल्या कार्याचाही गौरव करीत असताना प्रकट अप्रकटपणे भक्तिसूत्रेही त्यात उपदेशलेली असतात. आळंदीचे स्वामी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आरती रहिमतपूर निवासी राधाकृष्ण स्वामी यांचे जगदुद्धारी शिष्य श्री विष्णू महाराज यांनी रचलेली आहे. या राधाकृष्ण स्वामी महाराजांना आपली ओळख न दाखवता निर्विकल्प समाधी श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी लावून दिली होती. विश्वव्यापी परमात्मा स्वरूपाचे वर्णन करीत असतानाच आरतीत भक्ती ज्ञान वैराग्य स्वीकारिसी शांतियोग भाविका बोध करसी हरिभक्ती महद्भाग्य असा कार्याचा गौरव करावयास ते चुकलेले नाहीत. राधाकृष्ण स्वामी कृपे भेटी देसी यतिरूपे निर्विकल्पे कवटाळिता होय विष्णू दृश्य लोपे असे बहारीचे वर्णन त्या आरतीत केलेले आहे. अशा परमात्मा स्वरूप स्वामी महाराजांचे पट्ट शिष्य म्हणजे धुळ्याचे नारायण किंवा बोवासाहेब रुद्र अर्थात संन्यास आश्रमातले पद्मनाभ सरस्वती. निर्याणाच्या आधी त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला होता. प्रस्तुत अभंगाचे जिवंत उदाहरण म्हणजे पद्मनाभ स्वामींचे चरित्र होय. इथे त्याचा संक्षिप्त आढावा घेणे उचित ठरावे. धुळ्याच्या पुरंदरेंनी त्यांचे मूळ चरित्र लिहिलेले आहे. त्याच्या आधारे 40-50 वर्षापूर्वी गद्य आणि पद्य स्वरूपात देखील चरित्रे प्रकाशित झाली आहेत. खानदेशातील जामखेडकर वकील यांनी लिहिलेले त्या काळचे दर्शन घडवणारे एक जुने चरित्र अजूनही अप्रकाशित आहे. धुळ्याच्या चातुर्मासात आठले काकांनी त्या चरित्राचे पुनर्लेखन करावे असे मला सांगितले होते. अपूर्ण जीर्ण अवस्थेतील ते चरित्र पूर्ण करण्याचे पवित्र कार्य करण्याचे भाग्य मला लाभले. याच निमित्ताने एका चातुर्मासात 40 गावी श्री महाराजांच्या कृपेने प्रेरणेने अंदाजे 2000 ओव्यांचे चरित्रही लिहून घेतले गेले. श्री गुरुचरित्रात वर्णन केल्याप्रमाणे सर्व अनुभव या काळात मला घ्यावयास मिळाले. त्याचे वर्णन होऊ शकत नाही. सदर चरित्र धुळे मठात श्रीचरणी अर्पण केलेले आहे. चरित्राच्या अनुवादनाने स्वात्मसुखाची प्राप्ती होईल असा वरद श्रींनी त्यात दिला आहे. इतकाच उल्लेख इथे मी इष्ट समजतो. असो, अतिशय आर्ततेने देवतेची सद्गुरूंची संतांची करावयाची प्रार्थना म्हणजे आरती. श्री बोवासाहेबांच्या आयुष्यात अनेक चढउतार येत गेले. वेळोवेळी त्यांचे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वतींनी येऊन त्यांची परीक्षा पाहिली.
त्यानंतर भक्ती मार्गाची व्यवस्था पाहून सद्गुरूंनी पूर्ण कृपा केली. तो सगळा पसारा इथे मांडणे अप्रस्तुत ठरेल किंवा त्यांचे चरित्र उलगडून दाखविण्याचे कार्य कुणी एखादा वक्ता स्वतंत्रपणेही करू शकेल. समर्थांच्या आरत्या लिहावयास रामदास स्वामींसारखाच कोणी समर्थ असावा लागतो. खरं तर तो सत्पुरुष, ती देवताच अशा प्रतिभावान भाविक ज्ञानी व्यक्तीसमोर आपले स्वरूप प्रकट करीत असते, असे धाडसाने म्हणासे वाटते. श्री बोवासाहेबांच्या आरतीत सगुणार्चनी निर्गुण प्राप्ती, तसेच अखंड नामोच्चार, गीत गोविंद मधुर, धन्य जय रसपिती, चुकविती येरझार, तसेच भाविका भक्तिमार्ग, बोधी येला तू सुगम, सर्वानुभूती अन्नदान, दावी येले भक्तिवर्म, अशी अतिशय रसाळ आणि खूप सुंदर अशी वर्णने आलेली आहेत. श्री सद्गुरू नरसिंह सरस्वती म्हणजे सर्वव्यापी, सर्वज्ञ, परब्रह्म आहेत असे जाणून जे त्यांना शरण जातात त्यांना ब्रह्मानंदाची प्राप्ती होते, असेही त्या आरतीत सुचविलेले आहे. शरणागत जीवन जगून अंती गुरुरूप होई, असा सुंदर समारोप या आरतीत दिसून येतो. श्री स्वामी महाराजांनी आळंदीस 1886 मध्ये समाधी लीला केल्यानंतर संप्रदायाची धुरा श्री पद्मनाभ स्वामींनी 15 वर्षे समर्थपणे वाहिली. त्यासाठी त्यांना धुळे येथे राहावयास सांगून खानदेश वऱ्हाडातील भक्तमंडळींच्या सोयीसाठी पुढे धुळ्यासच मठ स्थापन केला गेला. त्यांच्यानंतर 15 वर्षे श्री अण्णासाहेब पटवर्धन यांनी संप्रदाय अलिप्तपणे चालवला. ते सर्वांना मार्गदर्शन करीत असत, परंतु अनुग्रहासाठी आळंदी किंवा धुळे येथील संस्थानाकडून दीक्षा देववीत असत. श्री माधवबुवा गोडबोले आणि श्री अप्रबुद्ध यांची सांप्रदायिक दीक्षा धुळ्याचे तत्कालीन मठाधिपती श्री वासुदेवबुवा रुद्र यांचेकडून झाली असल्याचे माझ्या ऐकिवात आहे. या दोघांनीही पुढे फार मोठे कार्य संप्रदाय नवे पूर्ण भक्ती संप्रदायासाठीच केलेले आहे. नमस्कारासाठी दुसरा एक शब्द माझ्या डोळ्यासमोर येतो, तो म्हणजे नियोजन. ही सगळी व्यवस्था पाहिली की श्रींची दूरदृष्टी, त्यांचे नियोजन पाहून मन स्तिमित होते. आपले जीवन, शिक्षण आणि करिअर सुनियोजित असावे याकडे आपला कटाक्ष असतो. परंतु प्रस्तुत अभंगात अध्यात्म प्रवासाचे नियोजन, नियमन यावर फारच सुंदर प्रकाश टाकला गेलेला आहे. मानवी जीवन फार सुंदर आहे. जीवनाचे प्रयोजन समजले की नियोजन जमते हे आपणास अनुभवाने समजते. जीव जन्मास कुठे यावा हे त्या जीवाच्या पूर्वजन्माच्या वासना, कर्म आणि परमेश्वराचे नियोजन यावर अवलंबून असते. उन्नत जीवाकडे सद्गुरूंचे जन्मापासूनच लक्ष असते हे मी नक्कीच सांगू शकतो. अंबेजोगाईच्या कुंभेफळकर देशपांडे कुटुंबात माझा जन्म झाला. त्यापूर्वी मातापिता अत्यंत दुःखी असत, कारण की पूर्वीची 6 अपत्ये जन्मास येऊन लवकरच देवाघरी गेलेली होती. माझे आजोबा गोविंदराव हे अत्यंत उच्च कोटीचे साधक. त्यांनी त्यांचे जीवन सद्गुरू दासोपंत स्वामींचे चरणी अर्पित केलेले. मोठा मुलगा कमावता झाल्यावर त्यांनी घरातच वानप्रस्थ आश्रम स्वीकारला. दैनिक अन्निक, देवदर्शन, दुपारी पुराण, ग्रंथवाचन आणि संध्याकाळी समाधी दर्शन असा अखंड स्मरणक्रम आचरित क्षेत्र संन्यास त्यांनी स्वीकारला. त्यांच्या कृपेने मार्गदर्शनानुसार माझ्या तपस्वी अशा आईने गर्भारपणात 11 वेळा श्री गुरुचरित्र पारायण श्रवण केले. पुढे 36व्या वर्षी त्या श्री गुरूंची भेट होऊन त्यांच्या चरणी स्थिर होण्याचे भाग्य मला प्राप्त झाले. मागच्या वेळी सांगितल्याप्रमाणे माझे प्रापंचिक संत गुरु श्रीराम बुवा मला मिठीत घ्यावयास स्वतः आले. त्यांच्यासारखा संत मी अजून पाहिला नाही. त्यांच्याकडे वेळ फारसा उरला नव्हता. माझी पोस्टिंग चाळीसगावी धुळ्याहून 1 तासाच्या अंतरावर होऊन सातत्याने सहवास घडेल हे जाणीवपूर्वक जपले गेले. अनुग्रहानंतर अवघा 1.5 वर्षाचा काळ, त्यातही त्यांच्या दर्शनाचा योग खूप वेळा आला. होय, मी दर्शन हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय. महाराजांना अभिषेक, त्यांचा सहवास,
श्री दत्ताचा चरणस्पर्श आणि भान विसरून जीवाचे कान करून गुरूंच्या सहवासाचा आनंद घेणे हा असा विलक्षण प्रवास होता. काळ फार थोडा, परंतु गुणवत्तेत फार भारी म्हणावयाचा. पहिल्याच वर्षी दत्त जयंतीपूर्वी दादा, भाऊ अटले, पद्माकर गुडेकर कुलकर्णी यांच्यासह चाळीसगावी आले. त्यावेळी त्यांचे चरणी सुवर्ण पादुका अर्पण कराव्या असे मला वाटले. चाळीसगावामधील सुवर्णकार श्री भामरे यांच्याकडे सुवर्ण पावले दिसली. मग आनंदास पारावारच उरला नाही. श्री स्वामींच्या पादुकांबरोबर ही पावले विराजमान झाली. स्वतः दादांनी मंत्रोच्चारण करीत साग्र संगीत पूजा करविली. मग प्रत्यक्ष श्रींचे पाद्यपूजन. त्यांच्या अस्तित्वानेच डोळे दिपून गेले, भान हरपले, अष्टसात्विक भाव जागृत झाले. त्यांच्या चरणांचे तीर्थप्राशन केले. तदनंतर उत्स्फूर्तपणे मौनपणे साष्टांग नमस्कार करीत त्याच अवस्थेत पुढील प्रार्थना अर्पण केली गेली. नमो राम राया, कृपाळू अनंता, आनंद देसी मना लक्ष्मीकांता. नमो राम राया, चैतन्यमूर्ती अवतीर्ण झाली, साकार रूपे अनुभूती आली. नमो राम राया, घडो ऐसी सेवा, सद्गुरु राया. श्री रामचरणी झिजो दास काया. नमो राम राया, वाचा मनाने हित गुजवावे, वाचा मनाने हित गुजवावे. नव भक्ती रूपे गुरुसी बजावे. नमो राम राया, कृपाळू अनंता, आनंद देसी मना लक्ष्मीकांता. नमो राम राया, नमो राम राया. दोन्हीकडून पेट घेतलेला होता. तीव्र वैराग्याची भावना वेगाने वाढू लागली. सौभाग्यवतीच्या मनात नाना भावना वर येऊ लागल्या. मला हे समजत होते, परंतु श्रीगुरूंवरील विश्वास आता निष्ठेत परिवर्तित झाला होता. काय देऊ आणि काय घेऊ असा अनुपम अनुभव सातत्याने येऊ लागला. काही शंका आल्याच तर धुळ्यास गेल्यावर विचारू असे ठरवावे आणि तिथे गेल्यावर मात्र दर्शनाने साऱ्या गोष्टींचा विसर पडावा असे वारंवार घडू लागले. मुख्य दिशामंत्र उपासने व्यतिरिक्त इतरही काही साधने त्यांनी करून घेतली. त्यात विष्णू सहस्त्रनाम आणि श्री ज्ञानेश्वर महाराजकृत हरिपाठ यांचा उल्लेख करावयास हरकत नाही. हरिपाठ म्हणजे त्यांचा प्राण.
रामकृष्ण हरी याचा प्रत्यय त्यांनी अगदी सहजतेने करून दिला. महाराज आणि तुकाराम महाराज ही त्यांची उपास्य दैवते. मठातील नित्यक्रम नीट अभ्यासला तरी तुकाराम महाराजांचे अभंग बाहुल्य स्पष्टपणे दिसून येते. पीठावरील व्यक्ती ही श्री सद्गुरूंची प्रतिनिधी असते किंवा सद्गुरूच असते हे मनात बिंबवून दिले. प्रत्येक वेळेस दर्शनास जावे आणि त्यांनी प्रसाद रूपाने एक अभंग त्यांनी सांगावा हा क्रम सुरू झाला. पहिलाच अभंग मोठा विलक्षण आहे. ही संत मंडळी विलक्षणच असतात. जगती बावळा, अंतरी नाना कळा अशी त्यांची लक्षणे असतात. संत पुरुष, सत्पुरुष यांना ओळखणे सोपे का असते? त्यांनी दिलेला अभंग हा मूळ एकनाथ महाराजांनी रचलेला अभंग आहे. अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपणे उभा, एका जनार्दनी एकपणे उभा. चैतन्याची शोभा शोभतसे. चैतन्याची शोभा शोभतसे. आज 2 तपानंतर याकडे पाहिले असता त्यांनी त्यांचे सर्वस्व स्वाधीन केले की काय असा भास होतो. गुरूंची त्यांच्या गुरुप्रती असलेली भक्ती, प्रेम, निष्ठा, निश्चय, निरागस वर्तन उमजले की शिष्य धन्य झालाच म्हणून समजायचं. कुटुंबाचे सर्वपाश तोडून गुरुचरणी लीन होण्याचे भाग्य मिळाले नाही. माझा रामदास कधी झाला हे समजलेच नाही. अखंडपणे गुरूंचे सानिध्य काय असते, गुरुकुलात राहून सेवा साधना काय असते याचे दैनंदिन प्रात्यक्षिकच श्री गुरूंनी करून घेतले. श्री गुरुचरणी निष्ठा, वेदनेची जाणीव म्हणजेच सेवा असे श्री स्वामी महाराजांनी स्वतः पत्रामध्ये उल्लेखलेले आहे. सगुणच स्वरूपात गुरूंचा सहवास, पादतीर्थ प्राशन, गुरुपदिष्ट उपासना आणि उपदेशांचे अखंड स्मरण असा तो प्रवास विलोभनीयच म्हणायचा. तसे साधेने सरळ जगावे या पडेकडे त्यांनी काही बोलल्याचे मला स्मरत नाही. आजच्या भागामध्ये सध्या इथंच थांबू. पुढे आपला जो विचार आहे, जो अभंग आहे त्याच्यावरचं चिंतन परत पुढे करूयात. नमस्कार.